खांडबारा महिला शेतकऱ्यांच्या दूध व्यवसायाला चालना. चित्रा वाघ यांची खांडबारा, श्रावणी व नगारे परिसरात पाहणी. महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश सदस्य चित्राताई वाघ यांनी नवापूर तालुक्यातील खांडबारा, श्रावणी आणि नगारे परिसराला भेट देत महिला दूध उत्पादकांच्या उपक्रमांची तसेच शेतकऱ्यांच्या रेशीम शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी दूध व्यवसाय व रेशीम शेतीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला व शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रोजगाराच्या संधींची माहिती जाणून घेतली. चित्रा वाघ यांनी इंदुजा महिला मिल्क प्रोड्युसर कंपनीच्या दूध संकलन केंद्राला भेट देऊन दूध संकलनाची प्रक्रिया, शेतकऱ्यांकडून होणारे दूध संकलन, दुधाची गुणवत्ता, दर तसेच महिला दूध उत्पादकांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. यावेळी उपस्थित महिला दूध उत्पादकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येऊन दूध व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केल्याबद्दल चित्रा वाघ यांनी महिला दूध उत्पादकांचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर चित्रा वाघ यांनी नगारे येथे शेतकरी राजेंद्र वसावे यांच्या शेताला भेट देऊन रेशीम शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी रेशीम अळी संगोपन, तुती लागवड, रेशीम उत्पादनाची प्रक्रिया तसेच या शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनाबाबत माहिती जाणून घेतली. राजेंद्र वसावे यांनी रेशीम शेती करताना येणाऱ्या अडचणी, उत्पादन खर्च आणि बाजारपेठेबाबतची माहिती त्यांना दिली. आदिवासी व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक व पूरक व्यवसायाकडे वळणे ही सकारात्मक बाब असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. रेशीम शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होत असल्याने अशा प्रयोगांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. रेशीम शेतीचा प्रयोग यशस्वीपणे राबविणाऱ्या राजेंद्र वसावे तसेच परिसरातील शेतकऱ्यांचे चित्रा वाघ यांनी कौतुक केले. ग्रामीण भागातील शेतकरी आणि महिला आपल्या मेहनतीतून आर्थिक प्रगतीचा मार्ग तयार करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या पाहणी दरम्यान स्थानिक शेतकरी, महिला दूध उत्पादक, ग्रामस्थ व संबंधित पदाधिकारी उपस्थित होते. चित्रा वाघ यांच्या दौऱ्यामुळे परिसरातील महिला दूध उत्पादक आणि रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळाले. आज मी अर्चनाताई स्वरूपसिंग वडवी यांच्याकडे मी आलेली आहे. त्यांचं फूड प्रोसेसिंग युनिट आहे. त्यांनी दुधाचा आता चिलिंग प्लांट टाकला. याच्याच बरोबर कांद्याचं काय करताय तुम्ही? बीज उत्पादन सुद्धा करतायत. माझ्यासोबत केव्हीकेचे अधिकारी आहेत, महिला बाल विकासचे अधिकारी आहेत, माविमचे अधिकारी आहेत, ज्यांच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत जे आमचं सरकार नेहमी म्हणतंय की विकास हा अंत्योदयापर्यंत गेला पाहिजे, तर प्रत्येक घटकाच्या शेवटच्या घटकापर्यंत येऊन त्या शासकीय योजना अधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारी योजना यांच्यापर्यंत पोहोचतायत. मनापासूनचा आनंद आहे मला की कशा पद्धतीने महिलांनी आपली एक कंपनी काढून त्या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यात आणि इतरांना सुद्धा त्या ठिकाणी स्वयंरोजगार देण्याचं काम चाललंय. आणि यासाठीच मी सगळ्या अधिकाऱ्यांचं सुद्धा मनापासून मी आभार मानेन, अभिनंदन करीन की शबरीसारखी एक योजना आदिवासी विभागाची ही आमच्या अर्चनाताईंपर्यंत त्यांनी पोहोचवली आणि त्यांना प्रोत्साहित केलं. आत्ताच्या क्षणाला त्या 3 गोष्टी करतात. त्या दुधाचं चिलिंग प्लांटचंही काम करतायत, ते फूड प्रोसेसिंगही करतायत आणि कांद्याचं सुद्धा बीजाचं जे काम आहे ते सुद्धा त्यांच्या मार्फत चालू आहे. आणि त्यासाठी सगळ्या अधिकाऱ्यांनी मेहनत घेतलेली आहे. सरकारचं हेच उद्दिष्ट आहे की आम्ही करत असलेल्या योजना या शेवटपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आज आपण नवापूर सारख्या नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यामधल्या कुठल्या गावात आहोत? श्रावणी गावामध्ये आहोत. आणि जे त्यांचं कांद्याचं जे काम चालू आहे ते कुठल्या पाड्यामध्ये आहे ताई? पालीपाड्यामध्ये चाललंय. अशा एकंदरीत साधारण 20-21 पाड्यांमध्ये काम चालू आहे. तेही काम चालू आहे. या महिला शेती करून हे काम करतात. शिवाय त्यांनी सांगितलं की जोडधंदा म्हणून आम्ही या धंद्यांकडे बघतो. शेतीही करतो, दुधाचंही काम करतो, फूड प्रोसेसिंग मध्ये पण आम्ही आहोत, कांद्याच्या बीजाच्याही कामामध्ये आम्ही आहोत. जे स्थलांतर व्हायचं इथनं, जे बाहेर जायची लोक ती आता जात नाहीत. मुलं सुद्धा, आत्ताची तरुण पिढी सुद्धा आत्मनिर्भर होतीये, स्वतःच्या पायावर उभी राहतीये. महाराष्ट्र शासनाच्या या योजना अशा पद्धतीने ज्या या ठिकाणी वापरल्या जात आहेत, त्याचा उपयोग होतोय, हे बघून मनापासूनचा आनंद आहे. मॅम, पालकमंत्री या ठिकाणी उद्घाटनाला आले होते. त्यांनी या ग्रामीण भागात रस्त्याबद्दल नाराजगी व्यक्त केली होती. तरी मला असं वाटतं की अजून सुद्धा आपल्याला खूप काम करण्याची गरज आहे.
त्यामुळे रस्ते असतील किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चर, हा जो भाग आहे हा अतिदुर्गम मध्ये येतोय. मी इथे स्वतः 4 दिवस अक्कलकुवा आणि धडगाव सारख्या तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी मी राहिली आहे. मी बघितलंय की कशा पद्धतीने अजून आपल्याला सुधारणा करणं गरजेचं आहे. परंतु मला तुमच्या माध्यमातून लोकांना हेही सांगायचं आहे की अतिदुर्गम भागामध्ये आता जर आजारी पडल्यावरती औषधं ही ड्रोनने पाठवण्याची व्यवस्था महाराष्ट्र सरकारने, राज्याचे यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी पहिल्यांदा सुरुवात केली आहे. म्हणजे माझ्या पाड्यावरची कुठली ताई किंवा माझा कुठला भाऊ जर आजारी असेल आणि जर पावसामुळे किंवा आणखीन इतर कारणांमुळे हॉस्पिटलला पोहोचू शकत नसेल तर त्या ठिकाणी औषधं सुद्धा पोहोचवण्याची जी व्यवस्था आहे ती ड्रोनच्या मार्फत त्या ठिकाणी सुरू झाली आहे. त्यामुळे शासनाचा प्रयत्न आहे की सगळ्यांना मुख्यधारेमध्ये आणणं आणि सगळ्या सुविधा त्या लोकांपर्यंत पोहोचणं. उपयोग होतो हे बघून मनापासूनचा आनंद आहे. मॅम, पालकमंत्री या ठिकाणी उद्घाटनाला आले होते. त्यांनी या ग्रामीण भागात रस्त्याबद्दल नाराजगी व्यक्त केली होती. तरी मला असं सुद्धा वाटतं की अजून सुद्धा आपल्याला खूप काम करण्याची गरज आहे. त्यामुळे रस्ते असतील किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चर, हा जो भाग आहे हा अतिदुर्गम मध्ये येतोय. मी इथे स्वतः 4 दिवस अक्कलकुवा आणि धडगाव सारख्या तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी मी राहिली आहे. मी बघितलंय की कशा पद्धतीने अजून आपल्याला सुधारणा करणं गरजेचं आहे. परंतु मला तुमच्या माध्यमातून लोकांना हेही सांगायचं आहे की अतिदुर्गम भागामध्ये आता जर आजारी पडल्यावरती औषधं ही ड्रोनने पाठवण्याची व्यवस्था महाराष्ट्र सरकारने, राज्याचे यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी पहिल्यांदा सुरुवात केली आहे. म्हणजे माझ्या पाड्यावरची कुठली ताई किंवा माझा कुठला भाऊ जर आजारी असेल आणि जर पावसामुळे किंवा आणखीन इतर कारणांमुळे हॉस्पिटलला पोहोचू शकत नसेल तर त्या ठिकाणी औषधं सुद्धा पोहोचवण्याची जी व्यवस्था आहे ती ड्रोनच्या मार्फत त्या ठिकाणी सुरू झाली आहे. त्यामुळे शासनाचा प्रयत्न आहे की सगळ्यांना मुख्यधारेमध्ये आणणं आणि सगळ्या सुविधा या लोकांपर्यंत पोहोचवणं.